प्रिय दर्शको, राधे राधे. श्रीकृष्ण भगवद्गीता अध्याय पहिला. बलदेव जाधव यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे. चला सुरू करूया. भगवद्गीता अध्याय पहिला. अर्जुन विषाद योग. कुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्याचे निरीक्षण. धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुतत्वस्व मामका पांडवास्वे किम कुबत संजय. धृतराष्ट्र म्हणाले, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाचा इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले? तात्पर्य. भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे विज्ञान आहे व याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे. त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णाच्या भक्ताच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतुपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्ताकडून ती समजून घेतली पाहिजे. भगवद्गीता ही कोणत्याही पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्ये आहे व ते म्हणजे अर्जुन होय. त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंताकडून श्रवण करून जाणून घेतली. एखाद्या अशा वैयक्तिक हेतुरहित गुरुशिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्या इतपत भाग्यवान असेल तर हे समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रामधील ज्ञान त्याला समजले. या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रामध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल. भगवद्गीतेचे हे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे जे ज्ञान पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाने सांगितल्यामुळे परिपूर्ण असे अस्तिवादी विज्ञान आहे. संजय उवाच दृष्टा तू पांडवावानिक व्यूढ दुर्योधनस्तदा आचार्य मुस्पडम्य राजा वचन ब्रह्मवित. अर्थात संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेले सैनिकाची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्याने पुढीलप्रमाणे बोलण्यास आरंभ केला. तात्पर्य आहे, धृतराष्ट्र हा जन्मतच आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्टीचाही अंधच होता. त्याला नक्की माहीत होते की आपली मुलेही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंधे आहेत आणि जन्मापासूनच पुण्यवान असणाऱ्या पांडवाबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती. तरीसुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती. धृतराष्ट्राने युद्धपातळीवर परिस्थितीबद्दल केलेल्या हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. म्हणून विषण्ण उद्गन्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करावयाचे होते आणि म्हणजे त्याला राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्यांचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाहीत. यासाठी संजयाने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवाचे सैन्यबळ पाहिले आणि तात्काळ तो आपले सेनापती द्रोणाचार्य याच्याकडे त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेले. या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावं लागले. यावरून तो राजकारणाशी होण्यास पात्र होता हे कळून पण जेव्हा त्याने पांडव सेनेची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यकारी मुद्देगिरीचे प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही. पश्यन्ता पांडुपुत्राणामाचार्य महती च मुम व्यूढा द्रुपदपुत्रेण तव शिनेन धीमता. हे आचार्य, तुमच्या बुद्धिमान शिष्य द्रुपदपुत्र याने कौशल्याने रचिलेल्या ही विशाल पांडव सेना पहा. तात्पर्य आहे, मूर्तस्थिती
दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य त्यांच्या चुका दाखवून द्यायच्या होत्या. द्रौपदीचे पिता द्रुपद त्यांच्याशी द्रोणाचार्याचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा परिणाम त्याने द्रौपदीला पिता द्रुपद परिणाम म्हणून द्रुपदाने एका मोठा यज्ञ केला. त्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली. द्रोणाचार्यांची त्याची पूर्ण जाणीव होती आणि तरी सुद्धा उदार ब्राह्मण नात्याने त्याला आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपवण्यात आलेले द्रुपद पुत्र धृष्टद्युम्नला स्वतःकडील सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच कसर केली नाही. आता कुरुक्षेत्रावरील युद्धभूमीवर धृष्टद्युम्नने पांडवाची बाजू घेतली. त्याने द्रोणाचार्याकडून आपले प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसार पांडवसेनेची व्यूहरचना केली होती. द्रोणाचार्यांनी युद्ध करते वेळेस त्याला कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्याची चूक लक्षात आणून दिली. यावरून त्याला हे देखील दाखवून द्यायचे होते की पांडव हे द्रोणाचार्याचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्याच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यवान दाखवू नये. विशेषतः अर्जुन हा त्याचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य होता. अशा प्रकारच्या सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरते. अशा इशाराही दुर्योधन याद्वारे दिला. अत्र सूरा महर्षवासा भीमार्जुनाशमायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ. येथे या सैन्यामध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे सूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद याचप्रमाणे श्रेष्ठ योद्धासुद्धा आहेत. तात्पर्य द्रोणाचार्य बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता. तरी भय वाटण्यासारखा इतरही अनेक युद्ध होते. दुर्योधन त्याचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्यांच्यापैकी प्रत्येक जण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीचे पुरेपूर जाणीव होती, म्हणून इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली. धृष्टकेतु सचकितान काशीराजस्व च वीर्यवान पुरुजित्कान कुंतीभोजन च सोबच्च नरपुंडव. तेथे श्रेष्ठ सुरवीर आणि बलशाली असे धृष्टकेतू, चेकितान, काशीराज, पुरुजित, कुंतीभोज आणि सौभ्य यासारखे योद्धे आहेत. राधे राधे. श्रीकृष्णाय नमः. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळेल. राधे राधे.